नांदेड बिदर रोडवर सुकणी गावाजवळ भीषण अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू। उदगीर तालुक्यातील सुकणी गावाजवळ सुरू असलेल्या पुलाच्या कामाजवळ झालेल्या भीषण अपघातात हंडरगुडी येथील संदीप हिरामण कांबळे यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। अज्ञात वाहनाने डोक्यावरून गाडी घातल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी पुलाचे काम सुरू असून रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे। कामाच्या ठिकाणी आवश्यक त्या सुरक्षा व्यवस्थांचा अभाव असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। ना बॅरिकेड्स, ना इशारा फलक, तसेच रस्त्यावर मोठे खड्डे असल्यामुळे वाहन चालकांना योग्य दिशादर्शन होत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी व्यक्त केली। घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी गुत्तेदाराच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सुरक्षिततेचे नियम पाळले गेले असते तर हा अपघात टाळता आला असता, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही जोर धरत आहे। दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून अज्ञात वाहनाचा शोध सुरू केलाय। अपघाताचे नेमके कारण मात्र तपासाअंती स्पष्ट होणार असले तरी प्राथमिकदृष्ट्या रस्त्यावरील निष्काळजीपणा आणि सुरक्षेचा अभाव यामुळेच दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। संदीप कांबळे यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे। ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून सार्वजनिक कामांमधील सुरक्षेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा गंभीर विचार करण्याची गरज अधोरेखित करणारी ठरली आहे। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी नागनाथ ससाणे, लातूर। घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा।